हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसे आले वरदान देवी नाच मंडळ कडवाई उसगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आवार आई सलबाईची लेकरं आई वरदानची लेकरं 500 रुपयाचा पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूला साले काढायची या बोडक्याची टोपी नाही घालत शक्तितुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे बोडका असं कडक कडकच आहे याचं हिशोब सगळा वरा कडकडनं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायांनी घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास नामोरे मूळ गादी बाबूराव घराडे युवाशंकर नारायण गुरव पवन विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ मुली कैमे धनगरवाडी नवलाई देवी नाथ मंडळ मुली कैमे धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे खेड कोटवाडी तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तितुरा याचे आयोजन आणि शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई या कोकणातील सगळी तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजूला अमोल नरेशकर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुजरा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे विवली बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष आहेत अशोक रामचंद्र कांबळे मावळे आहेत आमच्या लांजातले आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे मावळे आहेत संदेश किमळे आहेत आमचा लांजाचा ढाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शिरकर आले आणि गेली 40 वर्षे 4 दशक ज्याने शक्तितुरा केल्या ते आमचे आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होरांबे गावावरून त्यानंतर चंद्रकांत भोड आहेत सुनील लोगडे माऊली अंतनको पाहू अजरामर गाण्यांचे गायक आहेत त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत उत्तम आयोजक आहेत साई शिंदे माझा मित्र आलाय अंकुश बाईत आहेत सुरेश बावधने आहेत आणि कडवई गावचे
आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी आले आहेत. अनेक मंडळी आली आहेत. नावं तुमची हळूहळू घे. हे युट्यूबवरची सगळी आमची मंडळी आहे, ते सगळे माझे मित्र आहेत. कुणा एकाचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे क्षमा करा. आणि त्यानंतर आता राहिलं मानाचा गणपती म्हणणार, मानाची गवर. लय ताण्यात होत पण माहिती आहे मरण कुठं येतं, मरण कुठं माहिती आहे ना, मग करणार काय. आलं परत पैसा परेश शितप माऊली 100 रुपयाचं पारितोषिक. कृपया जर 2 पैसे द्यायचे असतील तर लिहून आला, म्हणजे काही गोंधळ होतो. हा चालेल. तर आमचं आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्त सुरांचं बादशाह राजेश निकम बुवा, तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा. जाऊया हळूहळू कडून जाऊया. हे संपलं सगळं झालं. सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा. भस्म कपाळी लावून भारी, भस्म कपाळी लावून भारी, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा. प्रॉपर भस्म कपाळी लावून भारी, भस्म कपाळी लावून भारी, दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मालेश्वरा शंकरा शिवहर मालेश्वरा.
शिखरात ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कडकपरीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगावाहे रौद्र रूपात गंगावाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू लावून विभूती भस्मला लाटी लावून विभूती भस्मला लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा बोल श्री गणपती गजानन दावदेवी अखंड हरदाश्वलीचा बोलतो रे पवन विशाल गणेश विकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी डावा सावण 200 रुपये, सुनील लोगडे माऊली 200 रुपये आणि या ठिकाणी कलगीवाले
सुशांत मनवे आणि तोरेवाले सुनील लोगडे माऊली यांचा 19 तारखेला शो आहे याच ठिकाणी वाटतं, तर कृपया आस्वाद घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी शिवभक्त कोकण प्रतिष्ठान मुंबई याचकडून विकास लांबोरे यांना 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी कोकणातली काही मंडळी आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांनी की व्यवसायाकडे वळा हा नुसता नारा न देता आपल्याला प्रत्यक्षरित्या त्याच्यात दाखवलं आणि गेली 2-3 वर्ष ही मंडळी काम करते. तुम्हाला सर्वांना नम्रपणे मी आवाहन करेन, या तरुणांकडून बाप्पासाठी पूजेचा संच घ्यायला पाहिजे, शिवभक्त पूजा संच. त्याच्यानंतर तुरेवाले शाहीर संतोष कोल्हापटे आणि मंगेश बुवा कलगीवाले यांचा 19 जुलैला आमच्या साई छाया विद्यालय वीरमाता जयनगर मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे बारी आहे, याचा आस्वाद घ्यायचा. या ठिकाणी संदीप चंद्रकांत सावंत गाव आंबवली आणि चंद्रकांत धोंडू सावंत स्मरणार्थ कैलासवासी चंद्रकांत धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ संदीप चंद्रकांत सावंत. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, अग देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण कर वर्ष सारखं मात्र सजू दे घरा, सांग चाल काय काय आडो गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. हा एक गण. तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चेहरा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कोणाला म्हणतात, अवदसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा, काळा चेहरा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चेहरा बरा. मी काय तुम्हाला काल्या चोचीचा आज काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग याची गरज नाही की आमचा विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोणाचा बघा, एवढंच बोललो. येणार तर माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा काढतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे, यांना म्हणता शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिवाय अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा, याला कुणाशी गाठ पडली आपली. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोस मैल दूर चालुनी, दगड धोंड काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाडी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गण तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं. गंमत अशी की विकास लांबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गण ठेवतो म्हणून ती म्हणजे तो योगायोग म्हणताय. आणि मी कुठं नाही समजतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढा भांडवल करू नका. हा गण हे गवण झाला. आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा वेगा भरून त्याला आंघोळ बिंघोळ करायची आहे की नाही? अरे कपडा आवड केला आहे हा आपला किती. आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्यांची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार, 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी, भाद्रपदेमध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार.
पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गण लिहिला असाल, तुम्हाला पण सांगतो. तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या पेट्या भरू नका. करणार का आता माझा गण व्हायचं पाणी. हा गण सादर करण्यात कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तर मग आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहे. आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वाढवडेल गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे. हे देवाकडे का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळी बरसॉल तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाईलाज आहे, आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोणे के काळी गणेशा घरचे सारे जण, अरे कोणे के काळी गणेशा घरचे सारे जण, मिळून साजरा करत होते तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळी दर्याळली वरसावळी, आता सण आळी पाळी दर्याळली वरसावळी. घरचे सारे जण, कोणे के काळी गणेशा घरचे सारे जण, मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण, मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन, आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन. मुलाबाळाने घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं, भावंडाचं नातवंडाचं जमणं एकमतानं, जमणं एकमतानं, जमणं एकमतानं. भरते गोकुळ भसते घरतून, भरते गोकुळ भसते घरतून, जोडून जाते मन. हेच सुखाचे दिस चार, हेच सुखाचे क्षण. आता सण हे आळी पाळीन, आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन, आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन, आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन. सांगती सण आम्हा थोडा जीवन व्हावा उत्सव, नाही भरवसा आयुष्याचा देऊन या जाव.
सजवू घरात आपलं सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन दारी आणली वरसवळीन 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 कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन दारी आणली वरसवळीन 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 या ठिकाणी अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण वाढीला आले बक्षीस होतं त्यावेळेला आजही आले 501 रुपयाचं पारितोषिक मावले आनंद मावले शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे मावले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा लांजाचा ढाण्या वाघ उद्याची वारी आहे माझे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे कलगीवाले वेदांत जाधव तुमचं नाव राहिलं शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्याच या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम असणार आहे कृपया या आता त्यांचा गवळण तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची काय ऐकली येतोस आमचं का माठ फोडतोस घरात जाऊन म्हणतात सांग आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गाई गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये रोज उपास तापास सगळं करत माझा फक्त प्रश्न एवढाच आहे त्या उपास तपास का करत होत्या घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं बाकी घरात सगळं आहे तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात अरे दूध मरलेला तुझा श्वास अरे वाटेस डोळे लावून व्रत उपास वर्षी खास आज मोडतो तुझी मी खास गे व्रत उपास करशी खास गे अग माझ्या विना का जाईन तुझा घास ग उपाशीच राशी श्रीकृष्ण आहे तो अशी टेर खेचायची नाही आता माझ्या गवळीचा भाग हा तो माझी गवळ ना एक मुकडा एक आता
ते गवळणीच्या वाईट बोललेलं नाही, मग आपण पण गवळणीत वाईट नाही बोलायचं. कसं अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल जायचं मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे, तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या तळबद्री चालल्या तिकडं परक्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग, अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग, तुझ्या आईला आईला आईला. अगं तुझ्या मायला मायला मायला, तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग, मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग, मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग, तुझ्या आईनं तुझ्या मायनं दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं ठरवलं दया दुधाचं बोल ग. व्यवहार रोकडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडं उकडा, बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून कशाला वाढवते आकडा. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग, झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग, तुझ्या आईने तुझ्या मायने तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं, साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. चांद तुला न करू नको घोळ ग, चांद तुला न करू नको घोळ ग, तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग, मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल 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 ग. तो तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. ते कशी होती आवाजात म्हणतोय मी, चांगलं देव अहो चांगलं देव शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचं, त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट आहे हाय की नाही. पण डायरेक्ट आपलं घेऊ दप्ती येतो त्यांच्याकडं, आपण कुणाची उधारी ठेवत नाही, उधारी ठेवत नाही, झोप लागणार नाही, झोप लागणार नाही. सुरुवात केलेली आहे हा बाय गावाच्या असं आहे सगळं. तर किती नंबर जायचं तर मी फक्त विसरतोय सगळं सारख्या सारख्या ना 37. तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोरे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला आणि सगळे काय माझ्या मनातले नव्हते. माझे वस्ताद माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चावून दिलेला आहे. मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही किती वेळा उत्तर दिले, तुम्ही उत्तर दिले, तुम्ही उत्तर दिले, क्षमा करा. मग तुमचा मी कौतुक केलं ना, तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली, शास्त्राची खिल्ली उडवायची नाही.
बाकी सगळी ठीक आहे, तुम्ही आम्ही माणसं की जडकीपत्ती. मात्र तुम्हाला तर म्हणतात पळवाटा आम्ही काढत नाही, तर ठीक आहे, गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू. जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू, ते पण मान्य करा. तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या, कुणाच्या तरी ऐकायचं नाही यायचं, दुसऱ्यांचा कोणातरी एक शब्द घ्यायचा, कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं. हे सगळे काय बोलू, हळूहळू आहेत बारे आहे, ते तापणार आहे आणि तापल्यानंतर सगळं पिंपळा करून सोडणार, नंतर मग थांबणार. आय माय सॉरी, आय माय सॉरी, असं आहे ते सगळं गणित आहे ते. इट्स कॉल्ड अनालिसिस, हिसाब सबका होगा. तर प्रश्न पण आता बुवांना आम्ही दिलेला आहे. यंदाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. शाहीर, हे आमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता एक पद गाऊया. शब्द काय होता? रांड्या होता, एक रांड्या शब्द होता. असं आहे ते. म्हणून सांगतो यांना, कसं आहे, आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही, जातीला जात नाही, आता त्यांनी पण सोडलंय. मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते, त्यांना गंमत येत नाही. त्यांना चौदा विधूचा गणपती बाबा एवढा केल्याशिवाय किचाळल्याशिवाय हाय काय, म्हणून आम्ही यांना किचाळेश्वर म्हणतो. सगळ्याच्या भनाय बेमीच्या जट्ट्यापासून इथं कानसर तो कान नुसतं किरकिर होता. अरे काय किती किती आवाज गोड आहे, जरा व्हायचं खाली गावा. मला स्केलचं तेवढं कळत नाही, पण कानाला कळतं ना आपल्या. हा, आणि माझी एक ना विनंती सगळ्या आयोजकांना, ते शब्दाचा जादूगार मला बोलू नका. अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण? हा, एवढे आता विवा शिरवाडकर कोण, मग अण्णाभाऊ साठे कोण? हे आपण असं नका बोलू. 2-4 गण कुठे फेमस झाले, तुमच्यामुळे झाले, ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला? अरे किती काही कादंबरी आहेत. संजय सोनवणी सर, एवढे इतिहासकार आहेत, शिवाजी सावंत. मग हे इतिहासकार मग ते कोण? आम्ही जर शब्दाचा जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबरे एवढंच लिहा, हे जादूगार काय नाही. आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह, तर पंडित भीमसेन जोशी कोण? हे जे सगळ्यात मग ते काय खुलं, मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह, अर्धा असो 43 व्हायचं. पाणी दे रे, आज गळालंय सुटते. दारोगड सोनू, हे कारल्याचे एक गाणं वाजवा जरा. माहिती आहे नाही? येतो आता काय, आता चालेल साधलो. आठवली रे आठवली. आता तरी वाजवा. सुरुवात तुम्ही का बसा. झंगाट बघून दिली हाकलून, झंगाट बघून दिली हाकलून, तुझ्या आईला असं तिथून. इंद्र दरबारी मेनकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं, ती कथा आपण कुणाचा काय वाईट म्हणत नाही. रांड्या म्हणतात, रांड्या. रांड्या येतो कुठून? हे आता चढवून. झेंगाट बघून दिला हाकलून, तुझ्या आईला एकदम तिथून. मग ती राहिली र करवारे गरवारे, ही अवलाद रांडेची
ही अवलाद रांडेची कशी पडली उघड्यावर. ग्रंथात आहे शब्द, ग्रंथात आहे शब्द. ही अवलाद रांडेची वेशेची बघा पडली उघड्यावर. पडली उघड्यावर ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर. शिंगाट बघून दिली हकलून, शिंगाट बघून दिली हकलून, तुझ्या एकदम तिथून ती राहिली हो गरवार गरवार. अवलाद रांडेची उघड्यावर ही अवलाद वेशेची वेशेची पडली उघड्यावर. आता पूर्ण आहे, वेळ नाही, 5 मिनिटं राहिलेत. एकच सांगणार, एकच सांगणार. युट्यूबवर लोकांना पण सांगतो, पोरांनो हे इथले काही गोष्टी आहेत ना, ह्या इथंच ठेवायच्या. ह्याचं एक्सपोज नाही करायचं. काय करायचं, कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार, विदर्भ बघणार, पश्चिम महाराष्ट्र बघणार, उत्तर महाराष्ट्र बघणार, एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार, इकडचे आपल्या परदेशात ते बघणार. आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत, तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे. आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं, अरे हे काही ना बनव वाईट म्हणतात, हे यांच्यासारखं रांडे बिंडे म्हणतात, मग आम्हाला बोलायला लागतं. नाही बोललं तर लोक बोलणार, अरे राजेश बुवा एवढा बोलला, तुरीवाला काहीच बोलला नाही. म्हणून यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही, तर वायसा बोलायचं, पण असं बोलायचं कळ असं आहे ना. मी कोणाच्या कळीच जायत नाही आणि अजिबात सोडत नाही. इथं बसून ठेवायचं, ते त्या फरमाईश द्या, तुम्ही 5 मिनिटं उरली काढलंय ना ते. शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं, ज्या दुसऱ्या बारीत काय आदळापट्टी करायची, 10 मिनिटं मला फक्त आयोजन करून द्यायचं. या नागपुरी मुंबई फिरवेल वाया चांदिवली तसं त्या बघा. अंडू समजा आपण अंडू समजा शाहीर विकास नंबर तुरेवाला बुवा. 18 कुंभाला सांगतो नका उलट्या दारलिंग बांधतो, 18 कुंभाला सांगतो नका उलट्या दारलिंग बांधतो. धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो, धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो, धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो, धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो. 18 कुंभाला सांगतो नका उलट्या दारलिंग बांधतो, धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो, धनीचा वाटा वंचितो न लांजा हुकमाला नांदतो. माझ्या बारगी 3 मिनिटं आहेत. हा अरे मांडवे पण आलं, आता काय टेन्शन नॉट. घेतो 2 शब्द. बिन साजन झुला झुलू आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संख्ये हाय मशाल, दादा गंगेत घोड नाल, आता मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं, इंजिन संख्ये हाय मशाल, गंगेत घोड नाल, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं, आता मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं. मला संदीप देशपांडेचा परवा फोन आला, त्या मनसेवर गाणं बोललो ते, आणि परत मेसेज आला, आता कुठलं गाणं म्हणणार आहे, म्हटलं हे म्हणतो परत पाचवा त्यांच्या. तर अजून एक घेतो, मजा आहे थोडी मजा. बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही. रांड्या काय साल्या गेल्या याला शिव्यांच्या दिली ना, गोंत्यात भरून टाकेल शिव्यांच्या. किती 1.5 मिनिटं, 1 मिनिट. अरे 1 मिनिट मुआफ झाला माझ्यासाठी. येतो, तेरा प्यार है कितना प्यारा, अरे जमून मावळा
जिंकत गेले एक एक गड अरे जमून मावळे 18 पगड जिंकत गेले एक एक घोड आली बातमी छापून गोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड 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 जमून मावळ 18 पगड जिंकत गेले एक एक गड जमून मावळ 18 पगड जिंकत गेले एक एक गड बातमी आली गोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड युनेस्को मध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेलं आहेत. महाराज हे काय करता बाय झालं काय गंमत दाखवतो इकडे या मराठी मुलकात परप्रांतीयानो या मराठी मुलकात परप्रांतीयानो मराठी बोलायचं लय बोलेगा बोलला तर अरे नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं शाहीर राजेश निकम जशी वारी करे तशी करायची तुम्हाला सूट आहे जशी वारी करे तशी करायची फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं. या ठिकाणी सुरेश बावदाने राजापूर जाऊ देत पूर्ण डायरेक्ट चला चला सुरेश बावदाने राजापूर भालावली 201 जाणे देवी मित्रमंडळ झोरेवाडी कलिगितुऱ्याचा रंगतदार सामना याच ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश पांडे आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकासराव मोरे यांचा आहे. कृपया आस्वाद घ्यायचा. जरा पुढे थांबावे पोरांनो थांबायला सांगितलं. हॅलो जोरदार सामना चालू आहे. शब्दांची जादूगार आताच बुवा बोलून गेले शब्दांची जादूगार बोलू नका पण शक्तिवाली शाहिरांना आम्ही म्हटलंय सप्त सुरांचा बादशाह पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहिरांना बोलले सप्तसुरांचा बादशाह आणि शब्दाच्या जादूगारांना बोलले नाहीत आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात राहाल अशीच अपेक्षा करतो आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत त्यांनी हा सत्कार गोड मानून घ्यावा.